एसआयटीचं कोणतंही पत्र आणि समन्स आलेलं नाही. रुपाली चाकणकरांनी झी 24 तासला ही प्रतिक्रिया दिली आहे. सध्या माध्यमांशी संवाद साधणार नाही असं चाकणकर यांनी कळवलेलं आहे. मात्र झी 24 तास बरोबर बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की मला कुठल्याही प्रकारचं एसआयटीचं कुठलंही पत्र आलेलं नाहीये, ना समन्स आलेलं आहे. रुपाली चाकणकरांनी त्यांची भूमिका मांडली आहे. झी 24 तासकडे ही प्रतिक्रिया दिली आहे. सध्या माध्यमांशी संवाद साधणार नाही असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे पुण्यातले प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत. निलेश, जेव्हापासून रुपाली चाकणकर खरात हे कनेक्शन जोडले गेले तेव्हापासून खरं तर चाकणकरांच्या प्रतिक्रियांची अपेक्षा आहे. मात्र चाकणकरांनी झी 24 तासशी बोलताना सांगितलेलं आहे की आपल्याला एसआयटीचं कुठलंही पत्र किंवा समन्स आलेलं नाही. काय नेमके डिटेल्स आहेत याबाबत? खरं तर काही वेळांपूर्वी त्यांच्याशी आपण संपर्क केला होता. त्या दरम्यान त्यांनी स्पष्टपणे पुन्हा एकदा सांगितलेलं आहे की मला कोणत्याही प्रकारचा एसआयटी कडनी पत्र किंवा समज आलेला नाही. आणि एवढंच नव्हे तर मी माझी जी भूमिका आहे ती आता प्रसार माध्यमात देणार नाही अशी त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. मात्र त्यांनी आता कॅमेरासमोर येणं टाळलेलं आहे. मात्र या ठिकाणी त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे की अजूनही मला खराब प्रकरणात कोणीही चौकशीला बोलवले नाहीये अथवा एसआयटी कडनी चौकशीचे जे पत्र आहेत ते सुद्धा आलेले नाहीये. त्यामुळे आता रुपाली चाकणकर नेमकं कधी या प्रकरणात बोललेले याकडे सगळं चौकशी लागलेलीच आहे. मात्र त्यांनी आता 24 तासशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे की एसआयटी कडून कुठल्याही प्रकारचं मला समज किंवा पत्र चौकशीबाबत आलेल्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. ठीक, धन्यवाद निलेश. दिलेल्या या माहितीसाठी. निलेश खरमरे आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते.